आजचा एपिसोड सर्वांनी पाहिलाच असेल आणि आजच्या एपिसोडची चर्चा करण्यासाठी आपण येथे जमलेला या चॅनलच्या माध्यमातून आजचा रिव्ह्यू आपण पाहणार आहोत। बिग बॉस मराठी सीझन चालू झाल्यापासून आजचा हा 5वा एपिसोड झाला आणि आजच्या एपिसोडमध्ये जरा हटकेच पाहायला मिळालं। तर त्याविषयी चर्चा करण्यासाठी आपण या बिग बॉस मराठी सीझन 5च्या बिग बॉस मराठी लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती चर्चा करणार आहोत। तत्पूर्वी आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। तुमची मतं आणि माझी मतं ही वेगळी असू शकतात, त्याविषयीच आज चर्चा करणार आहे। बिग बॉसचा आजचा एपिसोड सुरू झाला तेव्हा काय सुरुवात झाली, तर सर्वजण हे गार्डन एरियामध्ये असतात, काही जण किचनमध्ये असतात। तर निक्की त्यावेळेस जो एपिसोड सुरू झाला त्यावेळेस निक्की म्हणते की इथे कोणाचे तरी टॉवेल आणि शूज खुर्चीवरती आणि तिथे बेडच्या शेजारी आहेत, तर ते कोणाचे आहेत। तर लगेच चालत चालत जाते आणि इकडे गार्डन एरियामध्ये येते आणि तिथे सूरज बसलेला असतो। तर सूरजला बोलते की तुझे ते सामान तिथं पडलेले ते उचलून ठेव। सूरज म्हणतो हो मॅडम येतो। आल्यानंतर बघतो हे का, तर सूरज बोलतो हे माझं नाहीये। हो का, सॉरी। तर जान्हवी तिथे येते आणि जान्हवी म्हणते तुझं सामान असेल ते उचलून ठेव। नाही माझं नाहीये मॅडम, असं तो बोलला, अगदी सामान्यपणे तो बोलला। आणि ते बोलल्यानंतर ती पुन्हा एकदा म्हणली सॉरी, तुझं असेल तर उचलून ठेव। मॅडम माझं नाहीचे असं सूरज बोलला। तदनंतर शूज आणि टॉवेलचा हा विषय संपल्यानंतर आर्याने एक छानसं तिथे बाहेर पुरुषोत्तम दादा आणि कोकण कन्या म्हणजेच अंकिता तिथे बसलेली होती। तर तिथे एक रॅप गायलं, रॅप सॉन्ग आर्याने गायलं, ते छान होतं। कुणी कोणाविषयी कसं मत बनवा वगैरे याच्या विषयीचं ते रॅप होतं। तर ते रॅप झाल्यानंतर अभिजित सावंत यांनी किचनमध्ये असताना ड्युटीचा सब्जेक्ट काढला की मला एकट्याला ड्युटी हेवी होते, तर मला कोणीतरी जोडीदार हवे, तर जर कोणाला सिंगल ड्युटी असेल तर त्यांनी माझ्यासोबत या, असं अभिजित सावंतने तिथं बोललं। तर तिथे तो विषय चालू झाला आणि त्याच विषयाला धरून पुढे तो विषय सॉल्वही झाला की एक जण बोललं की मी करू लागते, म्हणजेच अंकिता बोलली की मी तुला मदत करू लागेल। तर जान्हवी आणि आर्या यांच्यामध्ये परत तिथे भांडणं जुंपली आणि ती भांडणं एवढी होती की सुरुवात कशावरून झाली। सुरुवात चॉपिंग मी करते, नंतर दुपारी मी तुला विचारलं होतं करू का, आणि कालच्या एपिसोडमध्ये आपल्याला जे दाखवलं होतं की आर्याने खरोखर विचारलं होतं जान्हवीला की माझी ड्युटी आहे मी करू का, तर ती म्हटली इथे सगळं झाले, काहीच राहिलेलं नाही अशा शिल्लक। आज तो विषय तिने पुन्हा काढला की ड्युटी दिली तीच करता येत नाही वगैरे असा सब्जेक्ट काढला। तर त्याच्यानंतर त्यांची एवढी भांडणं लयास गेली, भांडणं एवढी वाढली की ती भांडणांचं रूपांतर असं धराधरीत झालं, मारामारीत अगदी थोडक्यात होणारच होतं। हिने तिला ढकललं, तिने पुन्हा रिटर्न रिॲक्शन दिली, ॲक्शनला रिॲक्शन दिली। मग सगळेजण तिथे एकत्र जमले। त्याच्यात धनंजय पवारने सुद्धा सोडवायचा प्रयत्न केला आणि तिथे निक्की, अरबाज आणि वैभव तेही तिकडे जेवत होते, तेही आले लगेच, त्यांनी पण हे केलं। तर जान्हवी किल्लेदारचं इथं चुकलं। जान्हवी किल्लेदारनी स्वतःहून लगेच एवढं रिॲक्शन घेऊन आर्या जाधवकडे जाऊन तिला पकडायला किंवा मारायचं हे करायला नव्हतं पाहिजे होतं, पण तिथे ती चुकलेली आहे। तर हे आपल्याला दिसलं। त्याच्यानंतर ती मारामारी कशी तरी सोडवली। त्याच्यानंतर जान्हवीनं चॅलेंज दिलं की मी तुला बाहेर काढून दाखविल, असं जान्हवीनं आर्या जाधवला चॅलेंज दिलं। आणि ही आर्या एक दमदार बाई आहे, ती डायरेक्ट बोलली की माझे फॅन फॉलोइंग मला वाचवायला समर्थ आहे, तू ते धमक्या देऊच नकोस वगैरे वगैरे असं त्यांचं तिथे ती भांडणं एवढी रंगली का विचारताच सोय नाही। तर त्याच्यानंतर निक्की आणि जान्हवीची मग त्याच्यावरून गॉसिप, मी असं केलं, मी तसं केलं, मी चुकले का काही, मी बरोबर बोलत होते वगैरे वगैरे, त्यांचं ते व्हिलन टाईप चालू होतं। ते अगदी महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना कोणालाच आवडणार नाही। त्याच्यानंतर पुढे
अभिजित विषय निघाला त्यांचा की अभिजित इकडून पण बोलतो तिकडून पण बोलतो, म्हणजे अभिजित डबल ढोलकी आहे असा त्यांचा तो विषय झाला निक्कीचा आणि जान्हवीच्या गॉसिपमध्ये. त्याच्यानंतर अंकिता इकडे आर्याला सांगत होती हा विषय संपल्यानंतर की तिला ते एकदम रडू कोसळलं, मला भांडी घासायला जमत नाही तरी मी करते कारण मला त्याचा भांडी घासण्याचा ट्रॉमा आहे असं काहीतरी तिने सांगितलं. मी घरीही कधी भांडी घासत नाही असं तिनं सांगितलं. परंतु तोही विषय लगेच आर्याने म्हटली की मी घासते तुझ्यावरची भांडी, तू नको घासू. नाही, ती म्हटली मला काय प्रॉब्लेम नाही, मी घासेल, मी ट्राय करेल, मला फक्त ते आठवलं जुनं म्हणून मी जस्ट शेअर केलं असं तिने सांगितलं. त्याच्यानंतर मग लगेच इकडे सोफ्यावरती बसून निक्की आणि घनश्यामला निक्की बोलत होती की मी तुझी माफी मागते, मला तुला वेळ द्यायला जमत नाही, असं तुला वाटतं का, मी तुला वेळ देते का वगैरे वगैरे वगैरे. तर मग घनश्याम काय बोलायला पोपटच आहे, तर त्यांनी लगेच सावरासावर केली का असं झालं तसं झालं, माझी 4च माणसं आहेत, ती कोणती, तू आहे, अरबाज आहे, वैभव आहे आणि जान्हवीताई आणि मी 5वा. असं लगेच त्याने सेफ झोनमध्ये जाऊन बोलायची सुरुवात केली. हेही महाराष्ट्राला पटणार नाहीये कारण तो कोणाची तरी एक सपोर्ट घेऊन तिथे राहतोय की काय असं हे झालं. त्याच्यानंतर ग्रुप बाबत गप्पा पण झाल्या. इथे धनंजय पवार होता, कोकण कन्या होती की हे ग्रुप, पण अभिजित सावंत लगेच तिथे एंट्री मारली की हे जे चालले ते शेवटी काही लोक इकडून तिकडं पण जातील, नंतर इकडं पण येतील, काही होऊ शकतं या भागामध्ये. त्याच्यानंतर अगदी माहोल अगदी विरंगुळा म्हणून असे बसलेले होते. तेवढ्यात बिग बॉसने आवाज दिला, बिग बॉस बोलत आहे. तर आर्याला म्हणतो की आर्या, बिग बॉस तुमच्याशी बोलू इच्छितात. तर मी कोण आहे तुमचा, असा बिग बॉसने प्रश्न विचारला. ते लगेच म्हणते नवरोबा, नवरा वगैरे. मग जे ते विषय चालू असताना आर्याला बिग बॉसने खुश केलं. त्याच्यानंतर तिकडे जान्हवी दरवाजाला कान लावून बसली होती. दरवाजाला कान लावून बसली असताना बिग बॉसने ते पाहिलं असेल आणि लगेच जान्हवी, आमच्यात गप्पा तुम्ही कान देऊन ऐकत आहात का. मग लगेच जान्हवी बोलते सॉरी सॉरी सॉरी. त्याच्यानंतर जान्हवी तुम्ही खूप सुंदर दिसता. जान्हवीला काय उड्याच टाकायला लागली ती सुंदर म्हटल्यानंतर. म्हणजे काय की जसं काय ही विश्व सुंदरीचा किताब हिला दिलाय अशा उड्या टाकायला लागली. तर बघूया कितपत बिग बॉस हे नातं निभावतायत. आता त्याच्यानंतर मग वर्षाताईंना ही जी भांडणं झाली होती ना दुपारी, त्या भांडणांचा विषय वर्षाताईंना काय मध्येच लगेच ते गाणं आठवलं, माझी चिमणी उडाली भोर तुझा पोपट पिसाळला. सूरज त्याच्यात सुराला सूर द्यायला होताच ते गाणं. नंतर लगेच बिग बॉसचा आवाज आला की वर्षा, आपण आपला माईक विसरला आहात. लगेच सॉरी 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 म्हणत वर्षाताई पळत गेल्या आणि माईक घालून आले. परत ते पूर्ण करायचं राहिलं होतं ना, ते पूर्ण करायचं म्हणून पुन्हा तेच गाणं की चिमणीचं ते गाणं, तुझी चिमणी उडाली भोर, ते पूर्ण गाणं त्यांनी म्हणून घेतलं. तेव्हा त्यांचं समाधान झालं. तर त्याच्यानंतर पुरुषोत्तम आणि निक्कीच्या गप्पा चालू होत्या. ही एक वेगळं बघायला भेटलं. पुरुषोत्तम सहसा बोलत नाही आजच्या एपिसोडमध्ये, पण काल जे प्रकार बघितला होता परवा दिवशीच आपण की अरबाजवरती खरं खोट्यासाठी भांडले, पण तो मागच्या कालच्या आणि आजच्या दिवसामध्ये पुरुषोत्तम दादा जास्त दिसलेच नाहीत. तर त्याच्यानंतर डीपीचे आणि अंकिताचे ते ग्रुपच्या गॉसिप ज्या बघितल्या आपण त्या चालू होत्या. त्याच्यानंतर इरिनाचं आणि सूरजचं मध्येच मग ते किचनमध्ये सगळे स्वयंपाक करत होते. तर यांचं ते सूरज भारी माणूस आहे, तो लगेच त्याला ते असं आठवते पण, आणि त्याचे नक्कीच 100% त्याची कला सगळ्यांना आवडणार आहे. तर सूरजने लगेच ते इरिनाचं कचकच कांदा कापताना पोट सुरीत न मावळ हे गाणं इरिनाला शिकवायला निघलाय तो, आणि ती पण त्याच्या मागं रिपीट करत होती. त्याच्यानंतर त्यांचं झालं. मग त्याच्यानंतर पुन्हा एकदा भांडणांचा विषय आला आणि त्या भांडणामध्ये बेडवरून ती भांडणं झाली जान्हवीचं आणि वर्षाताईंचं. का वर्षाताई दररोज तिथे झोपतात, परंतु हिनं जाणून बुजून त्याच ठिकाणी अंथरून टाकायचं, मला इथंच झोपायचे, चौघांना सिरियली झोपायचे. मग ते सगळे आले जमा झाले, तू का करतेस असं. ते म्हणले नाही मला झोपायचे, मला असं काय. तर पॅडी बोलले की
तुम्हाला बेड कंपल्सरी दिलेला आहे तरी तुम्ही इथे का जा, म्हणजे वर्षाताईंना उचकवण्यासाठी करता आहात का? हे हो हो म्हटले. त्याच्यानंतर ते निक्कीचा तर विषयच असा की आम्ही हे करणार आणि आम्ही बिग बॉसच्या घरात नाही सुधारणार. आम्हालाही माहिती आहे, अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे की बिग बॉसच्या घरात निक्की सुधारणार नाही आणि जोपर्यंत निक्की आहे तोपर्यंत भांडणं ही होतच राहणार आणि जास्तच होत राहणार. प्रेक्षकांना ते आवडते कितपत नाही आवडते आणि बिग बॉस त्यांना काढणार नाही, कारण बिग बॉसला हीच भांडणं पाहिजे असतात. आणि आपल्याला ठीक आहे पाहायला तेवढ्यापुरतं बरं वाटतं किंवा हे वाटतं, परंतु त्यातून तिचे जे घरात राहण्याचा जो स्वभाव आहे तो नक्कीच लोकांना समजतो. त्याच्यानंतर निक्कीचं ते विषय आला की माझी जरा हे कपडे आहेत, हे आहे मेकअपचं सामान आहे ते जरा बाथरूम मध्ये घेऊन चल. तो तुम्ही 100% सूरजचं इथं सगळ्या महाराष्ट्राला पटलेलं आहे की तुझी ती पर्सनल कामं आहेत ती मी करणार नाही. बिग बॉसनी पर्सनल कामं पर्सनल करायला सांगितलेले आहेत. ती म्हणे मला आता ते प्रॉब्लेम आहे, कपड्यांचा प्रॉब्लेम आहे, मग मी इथं बसून करू नाही शकत, मग तो आतमध्ये न्यावं लागेल, मला एवढी मदत कर न्यायला. तर नाही बोलला मी नाही येणार. आणि ते वर्षाताईला ते हवंच होतं. वर्षाताईने तो मुद्दाच उचलून धरला. वर्षाताईने का तू एकदम परफेक्ट केलेला आहे सूरज, आणि सूरज पण टाळी देऊन तो तिथून निघून गेला. त्याच्यानंतर याच्यानंतर बिग बॉसचा जो नियमाचा भंग आहे त्याच्याविषयी बिग बॉसने बोलावून सांगितलं की बिग बॉस आपणाला वारंवार सांगूनही या आठवड्यामध्ये आपण नियमांचा भंग करत आहात. कसा ते सांगतो की कपडे अस्ताव्यस्त आहे, तिकडे तिकडे पडलेले, स्वच्छता नाहीये, नियम मोडतायत, कोण माईक घालत नाहीये, कोण मराठी बोलत नाहीये. पहिला आठवडा असल्यामुळे मी समजून घेतलेला आहे, परंतु हे चालणार नाही. त्याच्यावरून परत त्यांची जुंपली. तेथे पुरुषोत्तम दादा बोलला वर्षाताईला की ताई तुम्ही पण ते भांडण उकसायचा प्रयत्न करत, हा विषय संपवा एकदाचा. तिथे त्या विषयावरती सर्वजण स्टॉप होतात आणि ते भांडण तिथंच मिटतं. आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा दुसऱ्या दिवशीचा एपिसोड दाखवणार, कारण उद्या रितेश देशमुख हे शाळा घेणार आहेत सगळ्या बिग बॉसच्या घरातील सगळ्या सदस्यांची. आणि वोटिंग लाईनमध्ये कोण बाहेर जाऊ शकतं, कोण घरात राहू शकतं, हेही अगदी उद्या आपल्याला त्याचा ट्रेंड किंवा त्यांना घरातल्यांना नक्कीच शक्यतो या आठवड्यामध्ये बिग बॉसच्या बाहेर शक्यतो कोणी जाणार नाही. आणि गेलंच तर पुरुषोत्तम दादा जाऊ शकतात, कारण त्यांचा जो पहिल्याच आठवड्यातला जो त्यांना खुलायला खूप वेळ लागणार आहे, कारण त्यांचं जे हे आहे नेचर आहे ते वारकरी संप्रदायातील आहे. ते त्या तिथल्या लोकांबरोबर मॅच होऊ शकतील याची गॅरंटी वाटत नाही, परंतु काही होऊ शकतं. कदाचित पुढे चांगलं खेळूही शकतात. आणि भांडणं करणं, त्यांचं म्हणणे आहे की भांडणं करणं म्हणजेच बिग बॉसमध्ये खेळणं असं नाही, चांगलं राहून सुद्धा खेळता येतं. ग्रुप तयार करून नक्कीच चांगल्या स्ट्रॅटर्जी वापरून यांना आपण ह्या 4 जणांच्या ग्रुपला दाबू शकतो असं त्यांचं म्हणणे आहे. तर आजचा हा बिग बॉसचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला तो तुम्ही नक्की पहा, आणि आपण त्याचा रिव्ह्यू दिलेला आहे. अगदी थोडक्यामध्ये एक 15 मिनिटात आपला रिव्ह्यू आपण संपत असतो. आणि हा एपिसोड नक्की तुम्ही पहा, खूप छान आहे. त्याच्यानंतर आपण लोकांनाही या चॅनलवरती इन्व्हाइट करणार आहोत, त्यांना सुद्धा या चॅनलवरती दाखवणार आहोत. आणि टेक्निकली थोडासा प्रॉब्लेम असल्यामुळे आपण त्यांनाही या चॅनलच्या माध्यमातून आपली मतं प्रदर्शित करण्याचा एक चान्स आपण देणार आहोत. तर टेक्निकल प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यानंतर आपण नक्कीच हे करणार आहोत. तोपर्यंत पाहत राहा बिग बॉस मराठी लाईव्ह सीझन 5 आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. धन्यवाद.